शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख दिली गेली आहे। उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयानं आता 20 ऑगस्टची तारीख दिली आहे। 20 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याविषयीची ही सुनावणी आता 20 ऑगस्ट रोजी होणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेशशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार आता सुनावणीची नवी तारीख देण्यात आली आहे। 20 ऑगस्टला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे। आज राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी होतीये, तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी लांबणीवर गेली होती। पण उद्धव ठाकरे यांनी विनंती केली आणि ती विनंती मान्य करत आता 20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी होईल अशी माहिती मिळतेय। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आणि त्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेवरची सुनावणी आता 20 ऑगस्ट रोजी होईल अशी माहिती मिळतेय। तर आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भातील सुनावणी आज न्यायालयामध्ये होणार आहे आणि यामध्ये अजित पवार गटाला आपलं उत्तर सादर करायचं आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, उद्धव ठाकरेंकडून काय विनंती करण्यात आली आणि ती विनंती का केली गेली? हा प्रजा आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि मेन्शन करत असताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्हाला लवकर ही नजीकच्या काळातली तारीख द्या, कारण कॉम्प्युटर जनरेटेड तारीख जी आहे ती 17 सप्टेंबरची दाखवली जात होती शिवसेना पक्ष आणि नावाच्या सुनावणीवर। तर आज त्यांची विनंती मान्य करण्यात आली आणि पुढची तारीख ही 20 ऑगस्ट रोजी ही सुनावणीसाठी ठेवण्यात आले प्रकरण, ज्यामध्ये शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं। आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या विरोधात जे शरद पवार गट सुप्रीम कोर्टात आलं होतं, तर त्यावर सुद्धा आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे, कारण ते प्रकरण शेवटच्या अनुक्रमांकावर आहे। परंतु शक्यता आहे की ते सुद्धा अशा प्रकारे मेन्शन करून काहीतरी तारीख घेतली जाऊ शकते त्या प्रकरणात सुद्धा। ठीक, प्रज्ञा। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।